तुम्ही निष्ठावंत वारकरी आहेत म्हणून मी देव आहे. तुम्ही निष्ठावंत लोकांची संख्या जर वाढली नसती तर मला देवत्वही आलं नसतं. कुळीची हे कुळदेवी केली ठावी संतांनी, तुमच्यामुळे मला देव पंचित आहे. दृष्टांत संपला. महाराज आपल्या दासाची सेवा करतोय, आपल्या भक्ताची सेवा करतोय, त्याला विटेवरचा बाप म्हणतात. म्हणून तुकोबाराय म्हणतात मला तुला जा दास व्हायचे. महिन्याची वारकरी येत थकली. घरातल्या सगळ्या लोकांनी सांगितलं बाबा तुम्ही जाऊ नका आता. डोळे भरून आले. अरे मला घरी ठेवल्यावर काय होईल? काही नाही, तुमचा काळ जवळ आलाय, तुमचं शरीर जीर्ण झालंय, वर्ष 2 वर्ष काय आता तुम्ही आराम करा आणि घरी बसल्या बसल्या विटेवरच्या मालकाचं चिंतन करा. वारकऱ्याचे डोळे भरून आले. घरातल्या लोकांना सांगितलं अरे घरी मला गादीवर बसवता, मी या गादीवर बी मरणार आहे आणि पंढरपूरला चालता जाताना किंवा येताना मरणार आहे, याच्यात काय मोठं वावग आहे? जाऊ द्या मला ते माझी वारी, माझ्या नियमात काही बदल करू नका. आणि निघाली. पाय अडखळत अडखळत चालत होती. पायाला पायी घासत होती. पायाची घोट्याची हाडं एकमेकाला घासून घासून त्याच्या वरची त्वचा गेलेली होती. हाडाच्या ठिणग्या पांढऱ्या उघड्या पडलेल्या होत्या. कुठंतरी शरीरातला रक्ताचा थेंब एखादा बाहेर येत होता. त्याच्यावर किडे माशा बसत होत्या. त्याच्या वेदना होत होत्या. धोत्राचं धुडकं बांधून पुन्हा तसेच चालायचे. 85 वर्षे वारी झाली. 85 वर्षे आयुष्य पंढरपूर ते मराठवाडा, पंढरपूर ते मराठवाडा, पंढरपूर ते मराठवाडा आयुष्य चालण्यात गेलं. आयुष्य निस्पृह महात्मा होता, निस्पृह. एके दिवशी पंढरपूरून वापस येत असताना एका गावात मारुतीरायाच्या मंदिरामध्ये मुक्काम पडला. पंढरीचा जन्मोजन्मी तुझा दास, त्याच्यावर सांगते का दास्य तू मागितलंय. मुक्काम पडला मारुतीरायाच्या मंदिरामध्ये. हातपाय थकलेली आहेत, कृश झालेलं आहे शरीर, ताण राहिला नाही शरीरामध्ये, ग्लानी आलेली आहे. मारुतीरायाच्या मंदिरात आपली वळकटी टाकली. बाहेर पानवठ्याला पाय धुतले. पाणी पिण्यासाठी भोपळा होता, तो भोपळा पाण्याचा भरून घेतला आणि मंदिराला खांबाला टेकन देऊन मारुतीरायाच्या समोर काय त्यांच्या नित्यनेमाचं भजन असेल ते भजन करायला सुरुवात केली. मला सांगा, वारकरी म्हणून घेण्यासाठी साधना लागेल बरं. आपल्या जीवनामध्ये साधना लागेल. आपण कीर्तनात उभं राहिलेल्या 3 लोकांची साधना होऊ शकत नाही. याच्या पाठीमागं आपलं काहीतरी लपलेलं आहे. साधना ती आहे, स्नान झाल्याच्या नंतर ज्ञानेश्वरीच्या 10 सोहळ्या, गाथ्यातले अभंग 10-5 नित्यनेमानं वाचतो, याला म्हणायचं वारकरी साधना, याला म्हणायचं साधना. कीर्तनात 1.5 घंटा चाल म्हणणं साधना नाही, हे प्रदर्शन आहे, हे प्रदर्शन आहे. महाराज सकाळी सकाळी ब्राह्मी मुहूर्तावर पक्वाद हातात घेऊन वाजवणं ही पक्वादाची मृदंगाची साधना आहे, हे प्रदर्शन. मी 2 घंटे बेंबीच्या देठ तोडू 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 सांगतोय, कॅमेरे पुढे आहेत, लोक मानतात काय गिरगावकर बोलायलेत, हे प्रदर्शन आहे. मी घरी तासभर ज्ञानेश्वरी वाचावा ही साधना आहे. मी घरी 1 तासभर गाथा वाचावा ही साधना आहे, ही साधना आहे. कशाला ही साधना? लोक सरळ म्हणतात आज माझी हिंगोली जिल्ह्यात सेवा आहे, पाकिट घेतलं आणि सुंबळ्या यम रुमण्यानं कुटू कुटू हानीन तुला सेवा कशी म्हणता येईल? काय नाटक. मला असं वाटतंय लोकांना फसवा. देव कसं फसवलो? देवाला कळत नाही आपण चुकीचं बोलतो. यार कशालाही साधना म्हणत जाऊ नका. मारुतीरायाच्या मंदिरात बसून पंचपदीची भजनाची साधना केली आणि तसेच पडल्या पडल्या मारुतीरायाला सांगितलं, बलाची देवता मारुतीराय, विश्वातले तुम्ही 1 नंबरचे वारकरी आहात. आता हा वारकरी थकला तुमचा मारुतीराय. मारुतीराय आपल्या मालकाला सांगा एक तर गावापर्यंत ने,
नाही तर दुसऱ्या वारीला पंढरपुरात ने आणि तिथं माझा शेवट कर. माझा मधात काही करू नकोस देवा. हा मारुतीरायाला संदेश दिला. आणि महाराज त्या मंदिरातली पाषाणाची मारुतीरायाची मूर्ती खळाखळा रडत होती. मूर्ती रडायची, मारुतीरायाची मूर्ती रडत होती. मूर्ती आणि मारुतीरायाने विटेवरीच्या मालकाला संदेश दिला. भगवान, परभणी जिल्ह्यातले एक मराठवाड्यातले वारकरी आहेत, त्यांचं नाव आहे रानोबा. देवाच ते थकलेली येतो, थकलीत ती देवा, थकली तो. देवाला त्या आखडेला पाय लांबत नाही, लांबलेला आखडत नाही. कृश झालंय शरीर. 85 वर्ष झालं तुमची वारी करतात प्रभू. ते एका तिळा इतकं प्रलोभन नाही त्या व्यक्तीकडे, लोभ नाही त्या व्यक्तीकडे. आयुष्यात कोणाच्या गाडीला हात केला नाही हो देवा. कधी चांगल्या कपड्याची अपेक्षा केली नाही प्रभू. मधुकरी मध्ये जे मिळेल ते खाल्लं प्रभू. बघा देवा बघा. आणि मारुतीरायाचा संदेश ऐकल्याच्या नंतर विटेवरच्या मालकानं खाली उडी टाकली. आईसाहेबांनी विचारलं, कुठं निघालात? माझ्या रानोबांच्या भेटी करता जातोय. आणि पंढरपूर, कुर्डवाडी, बार्शी आणि बार्शीच्या पुढे एक गाव, त्या गावातल्या मारुतीरायाच्या मंदिरामध्ये विटेवरचे मालक स्वयं आले. घंटा वाजवला मंदिरातला. रात्रीचे 2 वाजले. दिव्यात प्रकाश वात होती. जन्मोजन्मी तुझा दास वात होती दिव्यात. साजूकसा प्रकाश होता. त्या प्रकाशामध्ये खाली पडलेल्या वारकऱ्याचे डोळे उघडले. पाहिलं तर कुणीतरी वाटसरू आहे. सहज हाताची कोपरं टेकत टेकत मागे सरकले आणि खांबाला टेकन देऊन पाहिलं. मुसाफिर आहात? प्रवासी आहात? जी. कुठून आलात? फार दूरनं आलोय. जेवण झालंय का? रात्री कोण देणार आहे? रानोबा नावाच्या वारकऱ्याने मधुकरी मागितली होती. त्या मधुकरीमध्ये एक भाकरी आलती. त्या भाकरीतला काही तुकडा खाल्लेला होता आणि उरलेली तशीच मधुकरी आपल्या पालवात बांधून खुंटीला अडकवली होती. आणि बसल्या बसल्या सांगितलं, दादा, मला या गावातल्या एका माऊलीनं मला मधुकरीमध्ये भाकरी दिली. त्याच्यातली माझी तब्येत चांगली नसल्यामुळे मी खाल्ली नाही, उष्टी नाही. त्या खुंटीला बांधलेल्या पालवात पडक्यात भाकरी आहे, तेवढी खाता का? भोपळ्यात पाणी आहे. तो वाटसरू उठला. त्या खुंटीचं गाठोडं काढलं. भोपळा जवळ घेतला आणि ती 3 कोरा भाकरी खाऊन टाकली. त्यावेळेला मारुतीरायाची मूर्ती पूर्ण ओली झालती, ओली झालती, ओली झालती. काय देव आहे पंढरपुरातला, काय मालक ह्या पंढरपुरातला. पाषाणाची मूर्ती पाझरत होती. हात जोडे. तुमच्यामुळे पोटाला निवाला भेटला. मी कोण देणार दादा? मी वारकरी माणूस आहे. या गावातल्या एका पवित्र घरी भिक्षा मागायला गेलो, मधुकरी मागायला गेलो. रामकृष्ण हरी म्हटलो, त्यांनी भाकरी दिलती दादा. बरं झालं, सकाळी मला चावली नसती ती. मला दात नाहीत रे, तुम्ही खाल्ली. त्या वारकऱ्यानं स्वतःची वळकटी लांबवली आणि रानोबा महाराजांच्या जवळ आले. आणि रानोबा महाराजाच्या जवळ येऊन पायाला हात लावला. महाराज उठता येत नव्हतं कोपरं टेकल्याशिवाय, पण तळेल दिशी म्हातारे बाबा उठले आणि हात जोडे. दादा, अरे आयुष्यात आतापर्यंत कोणाला अंगाला हात लावू दिला नाही
आणि तू मारुतीरायाच्या मंदिरात माझे पाय चोपतो. नाही, एक सांगू का तुम्हाला, ज्याला प्रत्येक क्षेत्रात मोठं व्हायचं त्यानं विलासी जीवन कमी जगायचं. तुमच्या भाषेत सांगतो, हाय प्रोफेशनल जीवन. आमच्या भाषेत त्याला विलासी जीवन म्हणतात. मर्यादेपेक्षा अति विलास भोग जी लोक घेतात का, त्यांचा दिवा कधीही जल काही सांगता येत नाही. मर्यादा असली पाहिजे जीवनात, मर्यादा. म्हणून आपल्याकडे मन एक, अंतराच्या बाहेर पाय लांबू नका. मर्यादा आहे, मर्यादा आहे. नाही कधी भोगवादी जीवन स्वीकारलं, नाही अंगाला हात लावू दिला. त्या वारकऱ्यानं सांगितलं, महाराज तुम्ही दिलेल्या भाकरीमुळे मला त्राण आलाय, आनंद वाटला नाही, तर झोप येत नव्हती. त्या भाकरीतून उत्तीर्ण होण्यासाठी मला तुमचे पाय दाबू द्या. अरे मला कोण्या नरकात टाकतोस रे दादा, ही भाकरी माझी नाही, मला पण कोणीतरी दिलेली आहे. मला पण कोणीतरी दिलेली आहे. ज्या घरून मला ही भाकरी भेटली, या मारुतीरायाच्या मंदिरात त्या घरातल्या लोकांना आशीर्वाद द्या की तुमच्या घरातला दिवा तेवत राहो, तुमच्या घरातली लेकरं सुसंस्कारी हो, तुमच्या घरातल्या लेकरांनी हा देश सांभाळो, तुमच्या घरातल्या लेकरांनी धर्म सांभाळो, असा आशीर्वाद त्या माऊलीला दे रे दादा. माझे कशाला पाय दाबतोस? ऐकच ना पठ्या, ऐकच ना. आण वाहिली आण, तुला विटेवरच्या मालकाची आण आहे, माझी सेवा करायची नाही. आण घातली तरी पठ्या पाय दाबूच लागला. आण कोणाची घातली? विटेवरच्या मालकाची. पाय दाबायला कोण होतं? तेच होत. शेवटी सांगितलं, नको रे वार करायला त्रास देऊ, नको दे वार करायला त्रास, नको देऊ. महाराज रानोबा महाराजांच्या पांडुरंग जखमा झालत्या तळपायाला, जखमा झालत्या. एका वाटसरूच्या रूपामध्ये वारकऱ्याने रानोबा महाराजांना सांगितलं, माझ्याकडे एक मलम आहे, माझ्याकडे एक औषधी आहे, माझ्याकडे एक द्रावण आहे, ते तुमच्या पायाला लावल्याच्या नंतर तुमच्या जखमा दुरुस्त होतील. रानोबा महाराजांनी सांगितलं, माझ्या हातावर टाका, माझ्या हाताने मी तळपायाला लावतो. नाही म्हणे, तुम्हाला मात्रा कळणार नाही, मी त्या क्षेत्रातला वैद्य आहे, मी माझ्या हाताने तुमचे तळवे चोळतोय. कारण सांगू का, वारकऱ्याची सेवा करण्याची इच्छा देवाच्या अंतःकरणात. वारकऱ्याची सेवा करावा, देवाला वाटते, देवाला. एक गोडस पुरावे बघा, म्हणत नाही मी. वारकरी जर रस्त्यानं चालला असेल, त्या रस्त्याला जर खडे असतील, तर विटेवरचा मालक ते खडे आपल्या पितांबरानं झाडीतोय, पितांबरानं झाडीतोय. गोडसा पुरावा आहे गाथेत, गोडसा. घरी गेल्या वाचा. आपल्या फड्यानं नाही, झाडून नाही, पितांबरानं खडे वारतोय, पितांबरानं. काय सेवा आहे महाराज वारकऱ्यांची. लावू दे तुमच्या पायाला. आणि त्या निमित्तानं पायाचे तळवे चोळले, पायाची तळवी चोळली, पायाची तळवी चोळली. आणि 10-5 मिनिटांमध्ये पायाच्या जखमा संपल्या. बरंच ते तुमच्या माझ्यासारखं येडपट कोणी असतं ना, तर त्याने उदो केली असती. असा वैद्य भेटला, असा महाराज भेटला, असा अमका भेटला, तसा तमका भेटला. आपण चमत्काराला नमस्कार करणारे हरामखोर आहोत. मी पण नमस्कार हा साक्षात्काराला केला पाहिजे. मी दुपारच्याच कीर्तनात सांगितलं वकील साहेब, साक्षात्काराला नमस्कार करायचा, चमत्काराला नाही. लय पैशावाली पानचेटो, ह्या चौकटीला लिंबू बांधलं, त्या हाडकडीला नारळ बांधलं, इकून कायकानी बांधलं, तिकून तो दोरा बांधला, इकून तो गांडा बांधला, हे इथं लिंबू बांधलं, तुम्हाला इकून पैसे येतील. कोण सांगितले तुम्हाला नालायक धंदे? हे ज्ञानोबाराय तुकोबाराय सांगत नाहीत, हे नामदेवराय चोखोबाराय सांगत नाहीत, नाथबाबा सावता महाराज सांगत नाहीत, गोरोबा काका सांगत नाहीत. हे स्वतःच्या पोटाची खळगी भरण्यासाठी, तुमच्या डोळ्यात धुळफेक करून स्वतःला मोठं होण्यासाठी तुम्हाला ही घाणेरडी नियम सांगणारी हरामखोर आहेत. आणि तुम्ही त्यांच्या वर्गात बसलात. हे तुमचंही 10 पिढ्याचं पाप आहे. चांगल्याच्या सानिध्यात बसा. या काही घराने करायची गरज नाही. एक धारीचं लिंबू आणा,
ते इथं इथं कापा, हो अमक्या अमक्या देवाला जा, तुमच्या भाषीला पोरग होईल, भाषीचा मामा कापायला पाहिजे त्या देवाला, मग त्या भाषीला 11 पोरं होते एकदाच रांगच अशी 11, म्हणजे त्या गावात पुन्हा कोणी सदस्य म्हणून उभं राहत नाही, हेच 11 सदस्य 10 आणि 1 सरपंच. काय मूर्खपण आहे ही आपल्या संप्रदायाची प्रणाली. आपल्या संप्रदायात साक्षात्कार आहे, चमत्कार नाही, साक्षात्कार आहे. 10-5 मिनिटात ज्या वेळेला तळपायाच्या जखमा राहतात का, त्यावेळेला रानोबा नावाच्या वारकऱ्याने जखमीला मलम लावणाऱ्याचा हात पकडला. कोण? मी वाटसरू आहे, नाही मी वैद्य आहे, मी डॉक्टर आहे. 85 वर्षात कितीतरी डॉक्टर पाहिलेत, पण औषधी घेतल्याच्या नंतर काही दिवसाला बरं वाटते. औषध लावल्याच्या नंतर 10 मिनिटात जर जखम राहत असेल तर असा जगात डॉक्टर नाही. कोण आहे तुम्हाला सांगा? छातीवर डावा हात ठेवला आणि उजव्या हाताने मनगट दाबलं, आण माझी या कायची, या शरीराची आण आहे तुला. कोण आहे सांग? रूपच प्रगट झालं हो गुरुजी, रूपच प्रगट झालं. तो विटेवरचा मालक होता आणि पायावर डोकं ठेवलं. देवा, इतका आमच्यासाठी वेडा झालास, इतका पागल झालास, एका वारकऱ्याचे पाय चोळायलास, वारकऱ्याची सेवा करता. विटेवरच्या मालकाच्या डोळ्यातून पाणी आलं आणि विटेवरच्या मालकानं सांगितलं, मला देव पण सिद्ध तुम्हीच केले, आमुची आभावे तुझं देव. तुम्ही निष्ठावंत वारकरी आहेत म्हणून मी देव आहे. तुम्ही निष्ठावंत लोकांची संख्या जर वाढली नसती तर मला देवत्वही आलं नसतं. कुळीची हे कुळदेवी केली ठावी संतांनी, तुमच्यामुळे मला देव पण सिद्ध आहे. दृष्टांत संपला. महाराज आपल्या दासाची सेवा करतोय, आपल्या भक्ताची सेवा करतोय, त्याला विटेवरचा बाप म्हणतात. म्हणून तुकोबाराय म्हणतात, मला तुझा दास व्हायचंय. आपल्या मालकाला जेवायला वाढू लागले.
5 ते 7 मिनिट